शेतकरी मित्र नमस्ते. कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञान अंतर्गत आपण आज दिनांक 18 मार्च रोजी आपल्याच गावी आमच्याच भावांच्याच प्लॉटमध्ये आलेलो आहोत. एकंदरीत ही 10,001 व्हरायटीची जी आज जी पीक आहे सद्यस्थितीला हे खोडवा पीक आहे. जवळजवळ 1.5-2 महिने झाली त्या खोडवा पिकाला. याच प्लॉटची यापूर्वीची अवस्था काय होती आणि आज अवस्था कशी आहे याचं वर्णन आपण फक्त थोडंसं प्रमोद नमस्ते. नमस्ते. एकंदरीत ही जी आपली जमिनीचं आपलं सगळं क्षेत्र आहे हे पूर्ण चिबड दलदलीच्या अवस्थेचं क्षेत्र आहे. हो. मग लागण केली त्यावेळेला आपलं आरडी तंत्रज्ञान वापरलं नव्हतं. तुम्ही नवीन होता या क्षेत्रामध्ये. बरोबर आहे. मला काहीच माहिती नव्हतं या क्षेत्रातलं. शेतीविषयीचं काहीच माहिती नाही. बाळ बांधणे काय असत्या, मोठी बांधणे काय असते ती पण मला माहिती नव्हतं. मी ह्या माझ्या क्षेत्राला 2 एकराला बाळ बांधणीच केल्या. मी मोठी बांधणी पण मागच्या वेळेस केलेली नव्हती, कारण मला माहितीच नाही काय खतं कुठली टाकायची, काय कसं करायचं. कारण मार्केटमध्ये खतं भरपूर आहेत, पण आपण वापर कुठला करायचा ती मला माहिती नसल्यामुळे मी खतं पण टाकली नव्हती. त्याच्यामुळे माझं टनेज जे आहे ते 15 टन एकरी गेलेलं आहे. 2 एकरात माझं 30 टन ऊस मागच्या वर्षी गेला. मी एकदम निगेटिव्हरित्या झाली होती. पण आज रोजी जर प्रत्येक जण येणार, समजा ट्रॅक्टर जर रोटरची मशागत करणारे येऊ देत, त्याच्यात एक अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की लागण करणाऱ्यांनी व्यवस्थित लागण केली नाही. आणि डोळं जे आहेत ते डोळं असे होते की वैरणीला जे नेणार आहे डोळं ते मी लागणीला आणलेलं, कारण मला ती माहितीच नव्हतं. कारण मित्र मला म्हणला ही डोळं चांगलं आहेत. बियाणं पण उत्कृष्टरित्या नव्हतं. 3 इंचात 3 डोळं म्हणजे किती, म्हणजे लहान असं कांड, खराब क्वालिटीचं बियाणं होतं. तरी पण आता ज्यावेळेला आपलं खोडव्याला तंत्रज्ञान वापरायला चालू केलंय त्यावेळेला येणारा जर प्रत्येकजण बघितलं तर अवस्था काय बोलते प्लॉटची. जो आता रोटरवाला आला, रोटरवाला म्हणला 1 नंबर ऊस आणलेला आहे. नर्सरीवाल्याला तुटा भरायला नर्सरी मागवलेला तो पण मला म्हणला की बाबा 1 नंबर ऊस आलेला आहे. आजूबाजूची सगळी माणसं म्हणजे जे बघणारे आहेत ती सगळे जण म्हणायला लागले की 1 नंबर ऊस आणलेला आहे. एकंदरीत आता असं काय वापरलंय की म्हणजे ऊस एवढा चांगला आलाय. शेतकरी मित्र, खोडव्याचे जे खालून जे फुटवे म्हणतो आपण, फुटवे एकदम स्ट्रॉंगरित्या आलेले आहेत. पान रुंदी रहाटपाना पण आलो आणि आता आपली ऑलराऊंडरची एक फवारणी फक्त झालेली आहे याच्यावर. आता नायट्रोपावर PSP सिलिकॉन याची पण फवारणी घ्यायची. एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की ऊस पिकाचं जर शरीरशास्त्र सांगितलं तर लागण जी निघते त्या लागणीच्या 70 ते 80% खोडव्याचं उत्पादन होतं असं आपल्या विद्यापीठाचं शास्त्राचं गणित आहे. पण यावेळी ह्याच्यामध्ये एक विलक्षण मोठा बदल आपण 100% घडवणार की ठरलेलं गणित असणार आहे. कारण लागण आपली एकरी 15 टन गेल्या, पण खोडवा हा निश्चितच एकरी 50 ते 40 टनच्या वर आराममध्ये आपण घालवायचा प्रयत्न करून एकंदरीत त्याच्यापेक्षा कदाचित जास्त निघेल असा अंदाज यायला लागला आहे. पण बघू इथून पुढचा निसर्ग अवस्था ट्रीटमेंट तर व्यवस्थित करायला पूर्णपणे. ज्या वेळेला आपलं हा शेजारीच आपला प्लॉट होता लागण अडसाली, ती लागण जायला चालू झाल्यानंतर यांनी पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर हे तंत्रज्ञान वापरण्याचं नियोजन केलं. प्रत्येक शेतकरी बांधवांना ज्या वेळेला आपला प्लॉट पाहायला येतील त्यावेळेला हाही प्लॉट बघायला संधी भेटेल. धन्यवाद. प्रत्येक